उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना साहित्य वाटप, 65 किलोचे लाडू वाटून वाढवला गोडवा, आमदार भावना गवळी यांचा सत्कार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा 65वा वाढदिवस सोमवार 22 जुलै रोजी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। 65व्या वाढदिवसानिमित्त 65 किलो पेढे वाटून तसेच कष्टकरी शेतकऱ्यांना रेनकोट, छत्री, ब्लँकेटसह भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले। तसेच माजी खासदार व नवनिर्वाचित आमदार भावना गवळी यांचा सत्कार देखील करण्यात आला। आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी हे होते, तर सत्कार मूर्ती म्हणून माजी खासदार तसेच नवनिर्वाचित आमदार भावनाताई गवळी, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, माजी नगराध्यक्ष दत्ताराज डहाके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप जाधव, माजी जिल्हा परिषद सभापती जयकिसन राठोड, ओबीसी सेलचे विदर्भ प्रभारी राजू गुल्हाने, राष्ट्रवादी युवा काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत गोळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हाध्यक्ष माधवीताई झनक, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन महाराज, जिल्हा परिषद सभापती अशोक डोंगरदेवे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद पाटील लडे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत डोईफोडे, पंचायत समितीचे सभापती प्रदीप देशमुख, दत्तात्रय झनक, तालुकाध्यक्ष अमोल ठाकरे, शहराध्यक्ष अजय श्रीवास, माजी गटनेते ॲडव्होकेट फिरोज शेखवाले, अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष जाकीर शेख, नगरसेवक सलीम गारवे, सलीम प्यारेवाले, प्रसन्ना पळसकर, नदीम राज, ॲडव्होकेट सुभान खेतीवाले, अब्दुल एजाज, शेख युनुस, जावेदुद्दीन, अब्दुल रशीद, जिल्हा कार्यकारिणी सदस्य फारुक अली, मानोरा तालुकाध्यक्ष राजेश नेमाने, चंद्रकांत राठोड, प्रदेश सरचिटणीस कृष्णकुमार राठोड, प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक सेल मोहम्मद काशिफ, रिसोड तालुका कार्याध्यक्ष जीवन पाटील, मालेगाव तालुका कार्याध्यक्ष निलेश कुटे, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊ नाईक, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय खांजोडे, डॉक्टर ढगे, विवेक पाटील, रिसोड शहराध्यक्ष अरुण श्रीसागर, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र घुले, मानोरा शहराध्यक्ष सोहेल अन्सारी, प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक सेल वहीदुद्दीन शेख, जिल्हा उपाध्यक्ष राजेश बाजड, जिल्हा संघटक सादिक भाई, जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील गावंडे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष आकाश शिंदे, मंगरुळपीर शहराध्यक्ष मीर आशिक अली, डॉक्टर अविश दरेकर, संजय राठोड, प्रशांत ठाकरे, गवळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष जुम्माभाई बंदूकवाले, कयूम जट्टावाले, पिंटूभाई, शकील नौरंगाबादी, चांद मुन्नीवाले, रमजान शेखवाले, इम्मीभाई, रजाक खेतीवाले, मुजफ्फर शेख, तुषार बनसोड, शारिक शेख, युसुफ खान मौलाना, तस्लीम रेगीवाले, तौसिफ अकबानी, उस्मान खान यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या 65व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी सामाजिक कार्यक्रमाचा हा शुभारंभ होतो आहे आणि त्यामध्ये आनंदात दुसरा आनंद म्हणजे माझी विधान परिषदेवरती जी काही हजेरी वर्णी लागलेली आहे एक सत्कार असा दुग्ध शर्करा योग कारण का कोणावरून खासदार निघतं मग तुमची काय म्हणाला तुमची भगिनी लाडकी बहीण बरोबर आहे की त्या बहिणीला तुम्ही माझी खासदार म्हणा का तुम्ही आमदार म्हणा मी तुमच्या सभेमध्ये सदोदित या ठिकाणी राहतो आणि काही तुम्ही या ठिकाणी विचार करण्याचं कारण नाही या भागाचे आमदार म्हणून वाशिमचे आमदार म्हणून रिसोडचे आमदार म्हणून यवतमाळचे आमदार म्हणून आम्ही सारा महाराष्ट्र में काम कर सकते हो पहले देश में काम करती थी अब महाराष्ट्र में भी काम कर सकते हो राष्ट्रवादी या ठिकाणी महायुतीमध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून जरी कोणी काही म्हणत असेल की असं काय या कार्यक्रम तो कार्यक्रम नाही आमच्या महायुतीमध्ये अजितदादा आहेत आणि अजितदादाचे मावळे या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना साथ देण्याचं काम हे भावना गवळी लाडकी बहीण योजना आमच्या सगळ्या बहिणींसाठी आहे लाडक्या भाऊ योजना पण आहे पण पहिली लाभार्थी भावना गवळी मुख्यमंत्री साहेबांच्या या योजनेची आहे त्यांनी मला विधान परिषदेवर पाठवलं आणि महिलांचा परत एकदा डंका त्या ठिकाणी वाजवला असं म्हणायला काही हरकत नाही खूप कंबर कसून या ठिकाणी कामाला लागतील काम करतील आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब होतील फडणवीस साहेब हे सगळे काम करतात वरची लोक काम करत असतात पण खालच्या लोकांनी आपण काम नाही केलं तर योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचल्या कशा आणि म्हणून आम्ही प्रत्येकाने कार्यशील राहिलं पाहिजे आणि आम्हाला हा संदेश आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी
की सहकार्य जनता का भी रहना चाहिए और ये मंच पर बैठे हुए सभी लोगों का हम तैयार है। कुछ कम ज्यादा एडजस्टमेंट करना है, कंप्यूटर लग रहे, टैब लग रहे, लोग लग रहे, वो सब अपने पास है, मगर क्या होता है कुछ करने के लिए आगे आना पड़ता है। अगर अपनी इच्छा काम करने की नहीं रही तो अपन काम नहीं कर सकते। वो कुछ मतलब का दादा का बर्थडे का कार्यक्रम है, सिर्फ आए दादा को विश किए और तालियां बजाए, ताली का सत्कार किया, चले गए, ऐसा नहीं। कार्यक्रम जो भी रहता है वो कार्यक्रम से हमें कुछ न कुछ सीखना चाहिए, प्रेरणा लेना चाहिए। ये कार्यक्रम किसका है? अजीत दादा का बर्थडे का 65वां कार्यक्रम, 65वां उनका बर्थडे का कार्यक्रम है। आज हम जो बना रहे हैं अजीत दादा उन्नीस जनवरी मानवता की सेवा करने वाले व्यक्ति मौजूद है और जो भी जानवर हो, जो भी इंसानियत की सेवा के लिए आगे आएगा वो कभी पीछे रह ही नहीं सकता। भाई हमारे धर्म में एक बात है, इनके भी साफ सुथरे शब्दों में लिखे गई है कि तू कितनी भी नमाज पढ़ेगा, तू कितनी भी जगह पे देगा, तू कितने भी अच्छे काम करेगा, वो काम तेरे कबूल करना न करना वो ऊपर वाले के हाथ में है। मगर तू अगर इंसानियत की सेवा करेगा तो तेरा काम कबूल करेंगे, ये वादा ऊपर वाले का है और ऊपर वाले का वादा